जर इथे खाज येत असेल तर समजून घ्या, मृत्यू जवळ येत आहे. सावध व्हा. तुम्ही कधी रात्रीच्या मध्ये तीव्र खाजेमुळे जागे झाला आहात का? इतकी तीव्र की रक्त येईपर्यंत खाजवत राहिला आहात? हे काही साधं लक्षण नाही जे तुम्ही दुर्लक्षित करू शकता. खरं तर हे तुमच्या शरीरातील कमकुवत होत असलेल्या अवयवांचा शेवटचा इशारा असू शकतो. जगभरात लाखो लोक या रहस्यमय खाजेसोबत जगत आहेत आणि त्यांना अजिबात कल्पना नाही की त्यांची त्वचा त्यांच्या शरीरात शांतपणे विकसित होत असलेल्या घातक आजारांबद्दल इशारे देत आहे. सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे आपणापैकी बहुतेक लोक या असामान्य खाजेला हलकं घेतो. आपण स्वतःला सांगतो की हे फक्त हवामान, नवीन साबण किंवा कोरड्या त्वचेमुळे आहे. पण कठोर सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही या चेतावणी संकेतांकडे दुर्लक्ष करता, तेव्हा कॅन्सर पेशी अनियंत्रितपणे वाढू शकतात. तुमचे यकृत हळूहळू कमकुवत होऊ शकतं आणि तुमची मूत्रपिंडे हळूहळू काम करणं थांबवू शकतात. आणि जेव्हा तुम्हाला अखेर त्याची गंभीरता कळते, तेव्हा उपचारासाठी खूप उशीर झालेला असू शकतो. आज मी शरीरातील त्या 3 महत्त्वाच्या भागांबद्दल सांगणार आहे, जिथे सतत खाज येत असेल तर तुम्ही त्वरित कृती करायला हवी. ही साधी वैद्यकीय सल्ला नाही. हा एक इशारा आहे जो तुमचा जीव वाचवू शकतो. हजारो रुग्णांनी सुरुवातीच्या उपचाराची संधी गमावली कारण त्यांना त्यांच्या शरीराने दिलेले संकेत कसे समजायचे हे माहीत नव्हते. मी नाही इच्छित की तुम्ही त्यापैकी एक व्हा. खाज, ज्याला वैद्यकीय भाषेत प्रुराइट्स म्हणतात, ती फक्त त्वचेच्या पृष्ठभागावरील अस्वस्थता नाही. ती एक जटिल अलार्म सिस्टम आहे जी त्वचेखालील लाखो संवेदनशील नसांद्वारे नियंत्रित केली जाते. जेव्हा या नसांना काहीतरी असामान्य जाणवतं, बाहेरचं असो किंवा शरीराच्या आतलं, ते थेट मेंदूकडे आपत्कालीन सिग्नल पाठवतात. मेंदू या संकेतांचा अर्थ खाज असा लावतो, ज्यामुळे तुम्हाला समस्या दूर करण्यासाठी खाजवण्याची तीव्र इच्छा होते. पण बहुतेक लोकांना हे माहीत नसतं की जेव्हा खाज सतत आणि तीव्र असते, तेव्हा ती अनेकदा शरीरातील अंतर्गत अवयवांमध्ये होणाऱ्या धोकादायक बदलांची चिन्हे असतात. एक खराब झालेलं यकृत रक्तातील विषारी पदार्थ नीट फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे ते साचतात आणि त्वचेच्या आतून सूज निर्माण करतात. कमकुवत मूत्रपिंड फॉस्फरस आणि विषारी कचरा शरीरभर फिरू देतात, ज्यामुळे असह्य खाज होते. याहूनही भयानक म्हणजे काही रक्ताचे कॅन्सर रक्ताला जाड आणि विषारी बनवतात, ज्यामुळे शरीराच्या विशिष्ट भागांमध्ये तीव्र खाज निर्माण होते. हे विशेषतः वृद्धांसाठी धोकादायक आहे, कारण त्यांच्या त्वचेची नैसर्गिक संरक्षण क्षमता कमी झालेली असते. या वयात शरीर अनेकदा कोणतेही स्पष्ट लक्षण दाखवता गंभीर आजार शांतपणे विकसित करत असतं, फक्त या रहस्यमय खाजेचा अपवाद. अनेक कॅन्सर, यकृत सिरोसिस आणि किडनी फेल्युअरचे रुग्ण उपचाराची संधी गमावतात कारण त्यांनी खाजेला सामान्य समजलं. म्हणूनच तुम्ही साधी, तात्पुरती खाज आणि गंभीर इशारा देणारी खाज यामध्ये फरक ओळखायला शिकलं पाहिजे. जर तुम्हाला कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय रोज खाज येत असेल आणि ती आठवड्यांपर्यंत टिकून राहत असेल, तर आता कृती करण्याची वेळ आली आहे. तुमचा गैरसमज आयुष्यभराच्या पश्चात्तापाचं कारण बनू देऊ नका. तुमचे शरीर देत असलेले संकेत तुमचा जीव वाचवण्याची शेवटची संधी असू शकतात. सुरुवात करण्यापूर्वी, जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल, तर कृपया सबस्क्राईब बटण दाबा आणि नोटिफिकेशन सुरू करा, जेणेकरून तुम्हाला नेहमी महत्त्वाची आरोग्यविषयक माहिती मिळत राहील. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल, तर कृपया कमेंटमध्ये संख्या 2 लिहा. आणि जर तुम्ही अजून पूर्णपणे सहमत नसाल, तर कृपया संख्या 0 लिहा, जेणेकरून मला अनुभव मिळेल आणि पुढच्या वेळी मी आणखी चांगले करू शकेन.
मी एक डॉक्टर आहे ज्यांना भारतात आणि परदेशात वरिष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. आता आपण शरीरातील त्या 3 भागांकडे पाहूया जिथे खाज आली तर तुम्ही विशेषतः सावध आणि सतर्क राहायला हवे. शेवटी मी हेही सांगणार आहे की संपूर्ण शरीरात होणाऱ्या खाजेचा काय अर्थ असू शकतो. नंबर 1. मानेच्या मागच्या भागात आणि वरच्या पाठीवर खाज येणे. अनेक प्रकरणांमध्ये हे ताण, चिंता आणि मान व खांद्याच्या स्नायूंमध्ये साचलेल्या तणावाशी संबंधित असते. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमचे शरीर कॉर्टिसोल नावाचा हार्मोन सोडते, जो तुमच्या मज्जासंस्थेला सतर्क अवस्थेत ठेवतो. यामुळे तुमची त्वचा अधिक तेल तयार करू लागते, अधिक सहज सूज येते आणि अधिक संवेदनशील होते. मानेचा मागचा भाग, जिथे केस आणि कपडे ओलावा टिकवून ठेवतात, या समस्या दिसण्यासाठी एक आदर्श जागा ठरते. जणू तीव्र ताण हा मानेच्या मागच्या भागाला खाज निर्माण करणाऱ्या समस्यांसाठी चुंबक बनवतो. याशिवाय त्वचेने तयार केलेले तेल कोंडा निर्माण करणाऱ्या बुरशीला वाढण्यास मदत करते, ज्यामुळे मानेचा मागचा भाग खवलेदार आणि खाजरा होतो. आणि जर तुम्हाला अटॉपिक डर्मेटायटिस किंवा सोरायसिस असेल तर तणावामुळे मानेच्या मागच्या भागात लाल आणि त्रासदायक डाग निर्माण होऊ शकतात. हे सांगण्याची गरज नाही की जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमचे मान आणि खांद्याचे स्नायू कडक होतात. हा ताण त्वचेला अधिक संवेदनशील बनवतो आणि झिणझिण्या किंवा खाजेची भावना निर्माण करू शकतो. ताणतणावाच्या दिवसानंतर मानेच्या मागच्या भागात खाज येणे तुम्हाला ओळखीचे वाटते का? जर होय, तर मूळ कारण कमी करण्यासाठी या 3 उपायांचा अवलंब करा. पहिला, आपल्या शरीराचे ऐका. ही खाज तुम्हाला सांगत असू शकते की तुम्हाला तणाव कमी करण्याची गरज आहे. ध्यान, हलका व्यायाम किंवा काही वेळ शांतपणे श्वास घेणे आणि आत्मपरीक्षण करणे, या गोष्टी कॉर्टिसोलची पातळी कमी करण्यात मदत करतात. दुसरा, मान आणि खांद्याच्या स्नायूंना आराम देणे खूप उपयोगी ठरते. सौम्य मालिश किंवा स्ट्रेचिंग व्यायाम यामुळे फायदा होतो. दररोज काही मिनिटे मान हळूहळू फिरवल्याने स्नायू सैल होतात आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे लक्षणे कमी होतात. तिसरा, कोंड्यासाठी रोजमेरी, नारळ तेल आणि जस्त, झिंक असलेले अँटीड्रफ शॅम्पू वापरा. गरज असल्यास केटोकोनाझोलयुक्त शॅम्पू वापरणेही उपयुक्त ठरते. तसेच मानेचा मागचा भाग स्वच्छ आणि थंड राहण्यासाठी श्वास घेणारे ब्रीदेबल कपडे घाला. आणि जर तुम्हाला सोरायसिस किंवा त्वचेच्या संसर्गाचा संशय असेल किंवा खाज कमी होत नसेल तर विश्वासार्ह डॉक्टरांचा सल्ला घेणे ही सर्वात योग्य गोष्ट आहे. कधी-कधी हार्मोनल बदल किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित समस्यांचे अचूक निदान करण्यासाठी सखोल तपासणी, लॅब चाचण्या आणि इमेजिंग स्कॅनची गरज असते. जर तुम्हाला पिंड्या आणि घोट्यांमध्ये तीव्र खाज जाणवत असेल तर थांबा आणि हे नीट समजून घ्या. तुमचे पाय तुम्हाला अत्यंत गंभीर इशारा देत असू शकतात. हे असे लक्षण नाही की ज्याला तुम्ही हवामान, घट्ट कपडे किंवा साधी गोष्ट समजून दुर्लक्षित करू शकता. खरं तर ही खाज तुमच्या संपूर्ण रक्ताभिसरण प्रणालीच्या बिघाडाचा संकेत असू शकते, जो सध्या तुमच्या शरीरात होत आहे. पहिला आणि सर्वात भयानक कारण म्हणजे व्हेनस इन्सफिशियन्सी. हा एक शांत पण अत्यंत गंभीर आजार आहे जो जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करतो. जेव्हा तुमच्या पायांतील शिरा, वेन्स, कमकुवत होऊ लागतात, तेव्हा त्या हळूहळू रक्त हृदयाकडे परत ढकलण्याची क्षमता गमावतात. याचा भयंकर परिणाम म्हणजे रक्त पायांच्या खालच्या भागात साचू लागते आणि ते विषारी पदार्थ व कचाने भरलेल्या स्थिर तलावासारखे बनते. अधिक भीतीदायक म्हणजे हे साचलेले रक्त त्वचेच्या थरांमध्ये झिरपू लागते. हे विषारी पदार्थ आतून तीव्र सूज निर्माण करतात,
ज्यामुळे दिवसाच्या शेवटी विशेषतः वाढणारी तीव्र आणि असह्य खाज निर्माण होते. खराब रक्ताभिसरणामुळे त्या भागातील त्वचा हळूहळू काळी पडू लागते आणि जुन्या कागदासारखी पातळ व नाजूक होते. पण खरी भीती तेव्हा सुरू होते जेव्हा मधुमेह यात सामील होतो. हा 21व्या शतकातील एक मोठा मूक घातक आहे. जर तो नियंत्रणात ठेवला नाही तर तो तुमच्या पायांना गंभीर नुकसान पोहोचवू शकतो. रक्तातील जास्त साखर काचांच्या छोट्या तुकड्यांसारखी काम करते, जी आतून सूक्ष्म रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते. परिणामी, पायांची त्वचा कोरडी, फाटलेली आणि अतिशय संवेदनशील होते. याहूनही धोकादायक म्हणजे मधुमेह त्वचेला खूप पातळ बनवतो, ज्यामुळे अगदी छोटासा ओरखडाही खोल जखम किंवा गंभीर संसर्गात बदलू शकतो. अनेक वेळा नसाही कायमस्वरूपी नुकसान होतात, ज्यामुळे पेरिफेरल न्यूरोपॅथी नावाची वेदनादायक स्थिती निर्माण होते, ज्यात व्यक्तीला जणू हजारो सुईंवर चालत असल्यासारखी भावना येते. जर तुम्हाला सतत तहान लागत असेल, असामान्य भूक लागत असेल, कारण नसताना थकवा जाणवत असेल किंवा रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागत असेल, तर हे मधुमेहाचे गंभीर संकेत असू शकतात. अशावेळी विलंब करू नका. या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खालील तातडीचे उपाय करा. दिवसातून 2 वेळा किमान 15 मिनिटे पाय भिंतीवर किंवा उशावर उंच ठेवा, जेणेकरून साचलेले रक्त परत हृदयाकडे जाईल. डॉक्टरांच्या सल्ल्याने मेडिकल कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स वापरा. हे तुमच्या रक्ताभिसरणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. रोझमेरी अर्क असलेल्या तेलाने पायांची मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. दररोज व्यायाम करा. चालणे, पाय उचलण्याचे व्यायाम आणि स्नायू बळकट करणारे व्यायाम करा. मधुमेहाचा संशय असलेल्या किंवा अत्यंत कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी मॉइश्चरायझिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. युरिया किंवा सेरामाइड असलेल्या क्रीमचा वापर करा. कधीही जोरात खाजवू नका. यामुळे खोल जखमा होऊ शकतात, ज्या मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी विशेषतः धोकादायक असतात. अशा जखमा गंभीर संसर्गात बदलू शकतात आणि अगदी गँग्रीन किंवा अंग कापण्याची वेळही येऊ शकते. जर तुमचा ब्लड शुगर नियंत्रणाबाहेर गेला असेल, तर आता वेळ आली आहे की तुम्ही तात्काळ डॉक्टरांकडे जा. जणू तुमच्या घराला आग लागली आहे अशा तातडीने. तसेच खूप गरम पाण्याने आंघोळ करणे किंवा तीव्र सुगंध असलेले किंवा मजबूत अँटीबॅक्टेरियल साबण वापरणे टाळा. हे तुमची त्वचा अधिक कोरडी करतील आणि जळजळ वाढवतील. संवेदनशील त्वचा असलेल्या वृद्धांनी दर 2 ते 3 दिवसांनी कोमट पाण्याने आंघोळ करावी. हा निर्णय तुमच्या त्वचेचे संरक्षण करू शकतो. जर तुम्हाला हातांच्या तळव्यांमध्ये आणि पायांच्या तळव्यांमध्ये तीव्र, अनियंत्रित खाज येत असेल, तर सर्व काही थांबवा आणि याकडे लक्ष द्या. तुमचे शरीर तुमच्या सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एकाकडून शेवटचा इशारा देत आहे. तुमचे यकृत, लिव्हर कमकुवत होत आहे. जरी हे भाग वेगळे वाटत असले तरी ते शरीरातील नैसर्गिक विषनाशक प्रणालीशी संबंधित आहे. जेव्हा ते इशारा देऊ लागतात, तेव्हा तुमच्या शरीरात गंभीर समस्या सुरू असते. यकृत हे शरीरातील एक मोठे रासायनिक केंद्र आहे, जे दररोज हजारो विषारी पदार्थ फिल्टर करते. पण जेव्हा यकृत कमजोर किंवा नुकसानग्रस्त होते, तेव्हा ही संपूर्ण प्रणाली कोसळू लागते. याचा परिणाम असा होतो की पित्त, हिस्टामिन आणि इतर सूज निर्माण करणारे घटक रक्तात साचू लागतात. हे विषारी पदार्थ शरीरभर फिरतात आणि त्वचेत, विशेषतः जिथे तंत्रिका, नसा जास्त असतात, तळहात आणि तळवे, तिथे जमा होतात. जेव्हा हे विषारी पदार्थ या संवेदनशील भागांतील नसांशी संपर्क साधतात, तेव्हा तीव्र आणि असह्य खाज निर्माण होते. जणू हजारो मुंग्या आतून चावत आहेत अशी भावना होते. ही खाज खूप वेगळी आणि जास्त त्रासदायक असते.
जणू गरम सुई टोचल्यासारखी किंवा लहान विद्युत धक्के बसत आहेत अशी अनुभूती. सर्वात धोकादायक बाब म्हणजे ही खाज रात्री अधिक वाढते. कारण शरीर विश्रांतीत असताना यकृताच्या समस्यांची लक्षणे अधिक स्पष्ट होतात. पण हे फक्त सुरुवात आहे. जसजसे यकृत कमजोर होत जाते तसतशी इतर गंभीर लक्षणे दिसू लागतात. त्वचा आणि डोळे पिवळे पडणे, पीलिया. सतत थकवा, जो विश्रांतीनेही कमी होत नाही. दिवसा असामान्य झोप येणे, मेंदूमध्ये विषारी पदार्थ साचल्याचे लक्षण. जर तुम्हाला या लक्षणांपैकी काही दिसत असतील, विशेषतः तळहात आणि तळव्यांची खाज, त्वचेचा पिवळेपणा, चहासारखा गडद रंगाचा मूत्र, फिकट रंगाचा मल किंवा तीव्र थकवा, तर तात्काळ रुग्णालयात जा. आपत्कालीन रक्त तपासणी किंवा पोटाचा अल्ट्रासाउंड करून यकृताच्या नुकसानीची पातळी समजू शकते. यामुळे हेपेटायटिसपासून ते सिरोसिसपर्यंतचे आजार ओळखता येतात, जे वेळेत उपचार न केल्यास जीवघेणे ठरू शकतात. पण निराश होऊ नका. जर लवकर लक्षात आले तर तुम्ही जीवनशैलीत मोठे बदल करून ही परिस्थिती सुधारू शकता. लक्षात ठेवा, तुमचे यकृत, लिव्हर त्या गोष्टींमुळेच खराब झाले आहे, ज्या तुम्ही रोज आपल्या शरीरात घेत आहात. फास्ट फूडमधील संतृप्त चरबी, मिठाईतील परिष्कृत साखर, ब्रेड आणि नूडल्समधील मैदा, तसेच रासायनिक पदार्थांनी भरलेले अल्ट्रा प्रोसेस्ड अन्न आणि विशेषतः मद्यपान, हे सर्व लिव्हरचे मोठे शत्रू आहेत. हे त्वरित आणि पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे. हे बदल फक्त आहार बदलणे नाही, तर हा तुमच्या जीवनावश्यक अवयवाला वाचवण्याचा लढा आहे. त्याचबरोबर विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही पाण्याचे सेवन वाढवा आणि मध्यम व्यायाम करा, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण आणि डिटॉक्स प्रणाली सक्रिय राहील. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे योग्य वेळी योग्य पावले उचलली तर लिव्हरमध्ये स्वतःला पुन्हा सुधारण्याची अद्भुत क्षमता असते. तो शरीरातील एकमेव असा अवयव आहे जो योग्य काळजी घेतल्यास स्वतःला मोठ्या प्रमाणात दुरुस्त करू शकतो. पण ही संधी कायमची नसते. प्रत्येक दिवसाचा विलंब, प्रत्येक दुर्लक्षित खाज आणि प्रत्येक मद्यपानाचा ग्लास हे तुमच्या लिव्हरला अशा टप्प्यावर नेऊ शकतात जिथून परत येणे शक्य नाही. शेवटी, जेव्हा खाज एका ठिकाणी मर्यादित न राहता संपूर्ण शरीरात पसरते, तेव्हा हा अधिक गंभीर आजाराचा इशारा असू शकतो. किडनी फेल्युअर, पित्त साचणे किंवा रक्ताचे कर्करोग हे सर्व शरीराला विषारी बनवू शकतात. अशा वेळी वेळ घालवण्याची नाही, त्वरित कृती करण्याची गरज असते. जेव्हा शरीरातील महत्त्वाचे जैविक फिल्टर कमकुवत होतात, तेव्हा शरीरात एक गंभीर वैद्यकीय समस्या शांतपणे विकसित होत असते. क्रॉनिक किडनी फेल्युअर म्हणजे फक्त लघवी फिल्टर करण्याची क्षमता कमी होणे नाही, तर संपूर्ण शरीर विषारी कचाने भरले जाते. यामुळे हजारो विषारी पदार्थ रक्तात साचतात आणि हळूहळू प्रत्येक पेशी आणि अवयवांवर परिणाम करतात. हे पदार्थ त्वचेखालील संवेदनशील नसांना उत्तेजित करतात आणि तीव्र खाज निर्माण करतात. त्याचबरोबर फॉस्फरस नावाचा खनिज, जो सामान्यतः किडनी नियंत्रणात ठेवते, तो शरीरभर वाढतो, ज्यामुळे त्वचा कोरडी, फाटलेली आणि खूप खाजरी होते. किडनीमुळे होणारी खाज वेगळी असते. ती विशेषतः पाठ आणि हातांवर जास्त होते आणि संपूर्ण शरीरात पसरते. रात्री ही खाज अधिक वाढते आणि झोप घेणे कठीण होते. जर तुम्हाला सतत थकवा, मळमळ, पाय सुजणे, सकाळी डोळ्यांभोवती सूज किंवा लघवी कमी होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर हे किडनीच्या समस्यांचे गंभीर संकेत असू शकतात. संपूर्ण शरीरात खाज होण्याचे आणखी एक कारण म्हणजे लिव्हर आणि पित्त प्रणालीतील बिघाड. जेव्हा लिव्हर नीट काम करत नाही किंवा पित्तनलिका अडथळ्यामुळे बंद होतात, तेव्हा शरीरात गंभीर रासायनिक असंतुलन निर्माण होते.
पित्त आम्ल आणि इतर विषारी घटक रक्तात साचतात आणि शरीरात जणू आम्लासारखे परिणाम करतात, ज्यामुळे तीव्र खाज आणि इतर गंभीर लक्षणे निर्माण होतात. हे हानिकारक पदार्थ केवळ तुमच्या रक्ताभिसरण प्रणालीमध्ये मोकळेपणाने फिरत नाहीत, तर ते थेट त्वचेत झिरपू लागतात, ज्यामुळे संपूर्ण शरीरात अतिशय तीव्र खाज निर्माण होते. यासोबतच तुम्ही लक्षात घ्याल की तुमचा मूत्र चहासारखा गडद झाला आहे आणि तुमचा मल असामान्यपणे फिकट झाला आहे. हे स्पष्ट संकेत आहेत की तुमची पित्त प्रणाली गंभीरपणे बिघडली आहे. पण एक गोष्ट ज्याकडे बहुतेक लोक लक्ष देत नाहीत ती म्हणजे काही रक्ताचे कर्करोग देखील संपूर्ण शरीरात भयानक खाज निर्माण करू शकतात. ल्युकेमिया किंवा पॉलिसायथेमिया व्हेरास सारख्या आजारांमध्ये शरीर अतिशय जास्त प्रमाणात असामान्य रक्तपेशी तयार करते. यामुळे रक्तात विषारी पदार्थ वाढतात आणि संपूर्ण रक्ताभिसरण प्रणाली विषारी बनते. अशा प्रकारची खाज सहसा इतर गंभीर लक्षणांसोबत येते, जसे की सहज जखमा होणे, अस्पष्ट ताप, रात्री जास्त घाम येणे, इतका की कपडे ओले होतात, किंवा कोणत्याही कारणाशिवाय वजन झपाट्याने कमी होणे. जर तुम्हाला संपूर्ण शरीरात खाजेसोबत ही लक्षणे दिसत असतील, तर त्वरित रुग्णालयात जाणे गरजेचे आहे, जेणेकरून वेळेत तपासणी आणि उपचार होऊ शकतील. तथापि, प्रत्येक वेळेस संपूर्ण शरीरात खाज येणे म्हणजे गंभीर आजार असे नसते. अनेक वेळा यामागे साधी कारणेही असू शकतात, जसे की अन्न किंवा पर्यावरणातील ॲलर्जी, आयर्नच्या कमतरतेमुळे होणारे ॲनिमिया, आत्यांमधील परजीवी संसर्ग, हवामानामुळे होणारी अत्यंत कोरडी त्वचा किंवा दीर्घकाळाचा ताण व चिंता. पण यामुळे तुमची सतर्कता कमी होऊ देऊ नका. संपूर्ण शरीरात खाज येत असल्यास तिची पूर्ण तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून गंभीर कारणे नाकारता येतील. आता तीव्र खाजेमध्ये लक्षात ठेवण्यासारख्या 3 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या खाजेचे कारण शोधण्यासाठी तुम्ही स्वतः एक वैद्यकीय शोधक बना. जर तुमच्या आयुष्यात अलीकडे काही नवीन बदल झाले असतील, जसे नवीन डिटर्जंट, नवीन मॉइश्चरायझर किंवा नवीन अन्न, तर ते त्वरित बंद करा. गेल्या 2-4 आठवड्यांतील सर्व नवीन गोष्टींची यादी तयार करा आणि एक-एक करून त्यांना काढून टाका. जर खाज कमी होऊ लागली, तर कदाचित तुम्ही कारण शोधले आहे. पण तरीही निरीक्षण सुरू ठेवा, कारण पूर्ण बरे होण्यासाठी वेळ लागू शकतो. दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमच्या आहारात संपूर्ण बदल करणे. हे फक्त खाण्याच्या सवयी बदलणे नाही, तर शरीरातील हानिकारक घटकांविरुद्धची लढाई आहे. मद्यपान पूर्णपणे बंद करा. हे द्रव विष तुमच्या लिव्हरला नुकसान पोहोचवते आणि शरीरात सूज वाढवते, ज्यामुळे खाज आणि त्वचेच्या समस्या अधिक गंभीर होतात. परिष्कृत साखर आणि अल्ट्राप्रोसेस्ड अन्नपदार्थ हे देखील सूज निर्माण करणारे टाइम बॉम्ब आहेत, ज्यांना त्वरित बंद करणे आवश्यक आहे. हे केवळ आतड्यांमध्ये हानिकारक जीवाणू वाढवतात असे नाही, तर शरीरात सुजेचा एक प्रकारचा वादळ निर्माण करतात. त्यामुळे सर्व प्रकारच्या ॲलर्जी आणि खाजेची लक्षणे अनेक पटींनी वाढतात. याऐवजी आपल्या शरीराला इतक्या प्रमाणात पाणी द्या की तुमचे मूत्र क्रिस्टलसारखे स्वच्छ दिसेल आणि मल मऊ राहील. ही काही मनमानी सल्ला नाही. हे जीवन आणि मृत्यूचा प्रश्न आहे. फक्त जेव्हा तुम्ही या स्थितीत पोहोचता, तेव्हाच तुमची मूत्रपिंड आणि आतडी जास्तीत जास्त कार्यक्षमतेने काम करू शकतात, ज्यामुळे त्या घातक विषारी पदार्थांचा नाश होतो जे तुमच्या त्रासदायक खाजेचे कारण आहेत. अंतिम आणि सर्वात महत्त्वाची रणनीती म्हणजे कधी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून व्यावसायिक वैद्यकीय मदत घ्यायची हे ओळखणे. जर वरील 2 उपाय करूनही तुमची खाज कमी होत नसेल किंवा त्यासोबत गंभीर लक्षणे दिसू लागली, जसे की पायांमध्ये सूज, अतिशय थकवा, अनपेक्षित वजन घटणे किंवा मूत्र आणि मलाच्या रंगात असामान्य बदल,
तर हा तो क्षण आहे जेव्हा संकोच करणे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. एक साधा रक्त तपासणी तुमच्या शरीरात लपलेले गंभीर संकेत उघड करू शकतो. तुमचे यकृत कमजोर होत आहे का? तुमची किडनी काम करणे थांबवत आहे का? तुमचा ब्लड शुगर नियंत्रणाबाहेर गेला आहे का? तुमचा थायरॉइड असामान्यरित्या काम करत आहे का? हे फक्त कागदावरचे आकडे नाहीत. ही ती माहिती आहे जी तुमचे प्राण वाचवू शकते. आपला अहंकार किंवा भीती यांना या पावलाच्या आड येऊ देऊ नका. कधी-कधी काही आठवडे आधी निदान होणे म्हणजे यशस्वी उपचार आणि आयुष्यभराच्या पश्चात्तापामधील फरक ठरू शकतो. आज मी तुमच्यासोबत जी माहिती शेअर केली आहे ती केवळ वैद्यकीय ज्ञान नाही. ती जीवन आणि मृत्यूची किल्ली आहे जी तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना वाचवू शकते. लक्षात ठेवा, आपले शरीर नेहमीच आपल्याशी छोट्या-छोट्या संकेतांद्वारे संवाद साधत असते. आपले काम म्हणजे त्या संकेतांना ऐकणे आणि समजून घेणे. जर आजच्या व्हिडिओने तुम्हाला खाजेच्या लक्षणांकडे लक्ष देण्याचे महत्त्व समजून घेण्यास मदत केली असेल, तर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून आपण सर्वजण मिळून आपल्या आरोग्याचे संरक्षण करू शकू. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन सुरू ठेवा, जेणेकरून पुढे येणारे मौल्यवान आरोग्यविषयक ज्ञान तुम्हाला चुकणार नाही. कृपया खाली कमेंटमध्ये आपल्या आरोग्याशी संबंधित अनुभव किंवा प्रश्न नक्की लिहा. मी भविष्यातील व्हिडिओमध्ये त्यांची उत्तरे देईन. आमचा प्रेक्षक वर्ग हा एका मोठ्या कुटुंबासारखा आहे, जिथे प्रत्येकजण निरोगी जीवनासाठी एकमेकांकडून शिकतो आणि शेअर करतो. शेवटी, हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. नेहमी लक्षात ठेवा, आरोग्य ही आपली सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. मी प्रार्थना करते की तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमी निरोगी, आनंदी आणि यशस्वी राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.